मानवी हक्क अभियान महाराष्ट्र राज्य कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन लातूर जिल्ह्यातील औसा येथे करण्यात आले होते। या संवाद मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट कर्मवीर एकनाथ अवार्ड राष्ट्रीय संवाद अध्यक्ष तथा JNU विद्यापीठ दिल्ली येथील प्राध्यापक डॉक्टर मिलिंद एकनाथराव अवार्ड हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले। यावेळी लातूर जिल्हा अध्यक्ष आनंद सोळुंके व मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ कसबे यांचे वाढदिवस केक कापून व त्यांना भारतीय संविधान भेट देऊन साजरा करण्यात आला। या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर मच्छिंद्र अगवाले हे लाभले। यावेळी मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ कसबे, राज्य उपाध्यक्ष माननीय अशोक, माननीय वामनराव सोनवणे राज्य कर्मचारी महासंघ यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी सर्व जिल्हाधिकारी, तालुकाधिकारी या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थित होते। प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आमच्या या ठिकाणी त्यांचा अभिनंदन करतो, कारण आपल्याला आपले हित दुःख समजण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला। समोर इकडे समोर या लवकर या। समोर बघा, एक मिनिट फोटो काढतो। जिंदाबाद। तसेच हा कार्यक्रम मला घेण्याचा उद्देश एकच आहे की बाबांनो, हा कार्यक्रम नानांना आपल्याला जरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं शक्य लवकर होत नसेल, परंतु आपण सर्व जिल्ह्याच्या एका जागी जर करण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी ते आनंद होईल असा माझा एक किवलवाणा प्रयत्न झाला। आणि मी नानांना विनंती केली की नानासाहेब आणि मी माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये मी सर्व जिल्हे जमा करण्याचा मी प्रयत्न करतोय। आणि नानासाहेबांनी मला एका शब्दामध्ये होकार दिला आणि माझ्या विनंतीला मान देऊन आज वेळात वेळ काढून नानासाहेब माझ्या विनंतीला मान देऊन या जागी आपणाला सर्वांना अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी ते आज इथं हजर झालेले आहेत। आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून अध्यक्षस्थान म्हणून लाभलेले आपले चालतं फिरतं विद्यापीठ ज्याला आपण म्हणतो, जे आज आपल्याला राज्यामध्ये जे आपले सर्व आपण ज्यांना म्हणतो, ज्यांच्या बोटाला धरून आपण चालतो, ते आमचे गुरुवरे, आमचे श्रद्धास्थान असणारे गवाले भाऊ यांनी सुद्धा आज आपल्याला वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याच्याबद्दल मी गवाले भाऊंचे पहिले मी धन्यवाद। जिजाना आणि तुम्ही सगळ्या सहकार्यांना जुन्या काळात कैलास भाऊ आहेत, मच्छिंद्र भाऊ, आपण सर्वच आहात जुन्या काळातले। तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आणि 30-40 वर्षात तुमच्या कामामुळे काही बदलही झालेला आहे। आणि नवीन टप्प्यामध्ये आम्हाला काही प्रश्न, नवीन कार्यकर्ते, नवीन मांडणे हे घेऊन पुढे जावं लागणार। हे निरंतर चालणारे काम आहे, हे काही 2-5-10 वर्षाचं काम नाही। एका पिढीनं काम केलंय, पुढची पिढी आणखी त्या पद्धतीने उभी राहील। कदाचित पुढच्या पिढीला बाबासाहेबांनी 1920 साली काम सुरू केलं होतं, त्यावेळेस बाबासाहेबांनं शेड्यूल कास्ट फेडरेशन निर्माण केलं होतं, त्यावेळेस बाबासाहेबांनं वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या होत्या, पाक्षिक काढले होते, त्यावेळेस डिप्रेस क्लास मिशन सुरू केलं होतं। परंतु त्या आजचा आरपी आहे बाबासाहेबांच्या स्वप्नातला आरपी आहे, पण तरी दलित राजकारणाला काय यश मिळते हे आपण बघतो। म्हणजे बाबासाहेबांनी 1920 हा 100 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला, तरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो। त्याच्यामुळे अण्णाभाऊ असतील, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, तमाम महापुरुष असतील, या महापुरुषांच्या विचाराची समज घेऊन आपल्याला फक्त राजकारणात यशस्वी नाही व्हायचं। आपलं म्हणणं आहे लोकाला समजून समजणाऱ्या माणसाला राजकारणी करायचंय।